एक महत्त्वाची ब्रेकिंग बातमी समोर येते। मुंबईतील सिमेंट रस्त्यांच्या प्रश्नी आता बैठक सुरू झाली असून रस्ते कामात घोटाळा झाल्याचा आरोप विरोधकांनी केलाय। विधानसभा अध्यक्षांच्या दालनात बैठकीला सुरुवात झाली आहे। सर्वपक्षीय आमदारांची बैठकीला हजेरी असून आदित्य ठाकरेही या बैठकीत उपस्थित आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अद्याप बैठकीला उपस्थित झालेले नाहीयेत, तर काँग्रेस आमदार अमीन पटेल, शिवसेना आमदार मुरजी पटेल, भाजपा आमदार संजय उपाध्याय देखील बैठकीला उपस्थित असल्याची माहिती समोर येते। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी चेतन ननावरे आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। चेतन, गेल्या अनेक दिवसांपासून खरं तर मुंबईतील रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाचा प्रश्न वारंवार समोर येते आणि त्याच प्रश्नावरून आज या बैठकीचं आयोजन करण्यात आले। काय अधिकची माहिती आहे? निश्चित मेघना, मुंबईतील भाजपच्या आमदारांनी या संदर्भातील लक्षवेधी 3 दिवसांपूर्वी विधानसभेत मांडलेली होती आणि याला उत्तर देताना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केलेली होती आणि स्वतः या बैठकीचं आयोजन केलं होतं। आता कॅबिनेट हॉल आहे विधिमंडळातील दुसऱ्या मजल्यावर, या ठिकाणी या बैठकीला सुरुवात झालेली आहे। स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सुद्धा या बैठकीमध्ये उपस्थित आहेत। त्यामुळे आदित्य ठाकरे आणि एकनाथ शिंदे प्रथमच कुठल्या तरी बैठकीत एकत्रित उपस्थित असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। महत्त्वाचं म्हणजे मुंबईकर अक्षरशः मेटाकुटीला आलेले आहेत। सर्व ठिकाणी एकाच वेळी सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते तयार केले जात आहेत, मात्र या रस्त्यामध्ये प्रचंड दिरंगाई होत आहे। काही ठिकाणी त्याचं गुणवत्तेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे। त्यामुळे मुंबईतील जे सर्वपक्षीय आमदार आहेत त्यांना या बैठकीचं निमंत्रण देण्यात आलेलं आहे आणि जे कंत्राटदार या ठिकाणी विलंब करत आहेत त्यांच्यावर कारवाईची मागणी आणि चर्चा या बैठकीत होणार आहे। निश्चित नेमक्या कुठल्या मुद्द्यांवर या बैठकीत चर्चा होईल याकडे सर्वांचंच लक्ष असणार आहे। तुर्तास धन्यवाद चेतन, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।